नावाचा राजा याच अयोध्येमध्ये होऊन गेला. याची अशी इच्छा होती महाराज की मी सशरीर स्वर्गाला जावं. कोणी असं जात नसतं, हे नियमाच्या विरुद्ध आहे. शरीराला घेऊन स्वतःच्या देहासकट कोणी स्वर्गाला जात नसतं. पण राजाची इच्छा आहे की या शरीराने मी स्वर्गाला जाणार. त्यांनी कुलगुरू असणारे वशिष्ठांच्या समोर प्रार्थना केली. वशिष्ठांनी सांगितलं म्हणे राजा, हे नियमाच्या विरुद्ध आहे, हे मी कदापि करणार नाही. तिथून ते वशिष्ठांच्या पुत्रांच्याकडे आले. पुत्रांनी त्याचा धिक्कार केला आणि त्याला तिथून हाकलून लावलं. त्रिशंकू विश्वामित्रांच्याकडे आलेला आहे. पण विश्वामित्रांना त्याने सांगितले, पा महाराज, मी वशिष्ठांच्याकडे गेलो होतो म्हणे, स्वर्गाला जाण्याची माझी इच्छा आहे, परंतु त्यांनी काय माझी इच्छा पूर्ण केली नाही. मी तुमच्याकडे आलो, मला आता तुमच्याकडून अपेक्षा आहे. मग आता हे विरोधातलेच होते. त्यांनी सांगितलं ठीक आहे. वशिष्ठांनी नकार दिला का, मी पाठवतो म्हणे तुला स्वर्गाला, मी नक्की तुला स्वर्ग प्राप्त करून देतो. आणि मग स्वर्गाला पाठवण्याची तयारी केली. महाराज सुंदर अशा प्रकारचा यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या शक्तीच्या माध्यमातून हा त्रिशंकू राजा आहे, हा स्वर्गाच्या दिशेने निघालेला आहे. पण स्वर्गातल्या देवांनी पाहिलं आणि स्वर्गातल्या देवता विचार करतात हे नियमाच्या विरुद्ध आहे. याने जर स्वर्गामध्ये आला तर सर्व नियमावलीमध्ये विस्कळीतपणा निर्माण होईल. म्हणून स्वर्गातल्या देवतांनी त्याला स्वर्गातून खाली ढकलून दिलं. महाराज डोकं खाली आणि पाय वर अशा अवस्थेमध्ये तो त्रिशंकू वरून खाली यायला लागला. आकाशातून खाली येत असताना तो हात जोडल्याने विश्वामित्रांना प्रार्थना केली. म्हणे महाराज, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. विश्वामित्रांनी पाहिलं आणि त्रिशंकूला सरळ केलेलं आहे. आकाशामध्ये जिथं आहे विश्वामित्रांनी आशीर्वचन दिलं, तो आहेस तिथंच थांब म्हणे, आणि तिथंच थांबला. मला तिथंच लटकून राहिला तो. विश्वामित्रांनी जरी त्याला सशरीर स्वर्गामध्ये नाही नेता आलं विश्वामित्रांना, तरी विश्वामित्र सुद्धा सामान्य कृतीचे नव्हते. महाराज विश्वामित्रांनी त्याच्याकरता नवीन स्वर्गच निर्माण केला. तिथं सगळं स्वर्गामध्ये जे आहे ऐश्वर्य, ते सगळं ऐश्वर्य पुन्हा एकदा निर्माण केलं. काय तपश्चर्या असेल महाराज. जसाच्या तसा स्वर्ग त्रिशंकू करता निर्माण केला. त्याला त्रिशंकू स्वर्ग असं म्हणतायत. तो त्या ठिकाणी त्रिशंकू करता निर्माण करण्यात आलेला आहे. याच्यानंतर हरिश्चंद्र राजे, याच त्रिशंकूच्या वंशामध्ये पुढे हरिश्चंद्र नावाचा राजा होऊन गेलेला. आपल्या सर्वांना कथा माहिती आहे. हरिश्चंद्र राजा त्याने स्वप्नामध्ये विश्वामित्रांना दिलेलं वचन पण जागृत अवस्थेमध्ये पूर्ण केलं. केवळ राज्यच दिलं नाही महाराज, आणखी काही जी दानाची रक्कम ठरलेली होती ती रक्कम प्राप्त करण्याच्या करता म्हणून हरिश्चंद्र राजा, त्याची पत्नी तारामती आणि मुलगा रोहिताक्ष हे वनगमन व जंगलामध्ये भटकतायत, काम शोधतायत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत आहेत, काम शोधत आहेत. येन केन प्रकारे या राजाला एका ठिकाणी काम लागलं. महाराज जो हरिश्चंद्र होता त्या हरिश्चंद्राला एका ठिकाणी काम लागलं. कुठं? एका स्मशानामध्ये त्याला काम लागलं प्रेत पेटवायचं. आणि त्या प्रेत पेटवायच्या कामामध्ये तो राहिला. त्याची जी पत्नी होती आणि मुलगा होता, त्या पत्नीला आणि मुलाला त्याने एका ब्राह्मण दंपतीला विकलेला आहे मोलकरीण म्हणून. त्या ब्राह्मणाच्या घरी पत्नी काम करते आणि त्या डोंबाच्या घरी हा हरिश्चंद्र राजा प्रेत पेटवण्याचं काम करत आहे. कालमान निघून चाललेला आहे. एक दिवस मात्र अचानक हरिश्चंद्र राजाचा जो पुत्र आहे रोहिताक्ष, खेळता खेळता त्याला सर्पदंश झाला. आणि सर्पदंश झाल्याबरोबर महान विषारी सर्प होता, त्या सर्पाने दंश केल्याबरोबर जागच्या जागी तो मृत्युमुखी पडलेला आहे. एवढासा लहान असणारा रोहित नावाचा मुलगा मृत्युमुखी पडला. त्याच्या आईने त्याला उचललं. महाराज डोळ्यातून अश्रूच्या धारा प्रवाहित होत आहेत. तिने स्मशानामध्ये घेऊन आलेली त्याला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचा आहे. परंतु अंत्यसंस्कार करण्याकरता तिच्याकडे पैसे नाहीत. महाराज स्मशानामध्ये प्रेताला जाळण्याकरता काही किंमत मोजावी लागत होती, तेवढे पैसे तिच्याकडे नव्हते. ती गेली स्मशानामध्ये. समोर प्रेत पेटवणार होता. कोण होता महाराज? तो तिचा पतीच होता हरिश्चंद्र राजा. त्यांच्याकडे पाहिलं आणि तिला वाटलं की बरं झालं हे तरी आहे तिथं, आता नक्की ते आपल्या मुलाचा अंत्यसंस्कार करतील. हरिश्चंद्राच्या जवळ ती आलेली आहे आणि आपल्या पतीलाच ती बोलत आहे की स्वामी, आपला मुलगा त्याला सर्पदंश झालेला आहे, सर्पाने दंश केलाय आणि याचा मृत्यू झालेला आहे, याचा अंत्यसंस्कार आपल्याला करावा लागेल. हरिश्चंद्राने सांगितलं म्हणे, मी दास आहे, मी सेवक आहे, मला असा नाही अंत्यसंस्कार करता येणार, त्याच्याकरता लागणारी किंमत आहे ती किंमत तुला आणावी लागेल, मोजावी लागेल आणि मगच मला दाह संस्कार करता येईल.
स्वामी असं करू नका, हा आपला मुलगा आहे, मुलगा असला तरी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, मी इथं सेवक आहे, नोकर आहे. नाविलाज झाला, तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रुपात होत आहे. आकाशात दिव्य अशा प्रकारचा प्रकाश निर्माण झालेला आहे. विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी निर्माण झालेले. विश्वामित्राने सांगितलं म्हणे, राजा हरिश्चंद्रा, तुझी परीक्षा घेतली म्हणे मी, आणि या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झालेला आहेस. आता याच्यापेक्षा आणखीन काय दिव्य करण्याची तुला गरज नाही. ताबडतोब महाराज विश्वामित्रांच्या आशीर्वादानंतर रोहित नावाचा मुलगा होता, तो पुन्हा जिवंत झालेला आहे आणि राजाला त्याचं राज्य वैभव हे पुन्हा प्राप्त झालेलं आहे. हा हरिश्चंद्र राजा आहे, याला सत्यवादी हरिश्चंद्र म्हणतायत. याच वंशामध्ये पुढे भगीरथ नावाचा राजा झालेला आहे, की ज्या भगीरथाने गंगा या मृत्यू लोकामध्ये आणलेले. जहा से प्रगट भई गंगा, कलुष कली हारिणी श्री गंगा. भगीरथाच्या अथक प्रयत्नाच्या माध्यमातून पापनाशिनी गंगा मैया या मृत्यू लोकामध्ये प्रगट झालेली आहे. हे भगीरथाचं चरित्र आहे. आणि याच भगीरथाच्या वंशामध्ये पुढे रघु नावाचा राजा झाला, की ज्या रघु नावाच्या राजामुळे या रामप्रभूच्या वंशाला रघुवंश असं म्हटलं गेलेलं आहे. त्या रघुकुलाची एक रीत होती, पद्धत होती. गोस्वामीजी वर्णन करतात. रघुकुल रीती सदा चली आई, रघुकुल रीती सदा चली आई. रघुकुल रीती सदा चली आई, रघुकुल रीती सदा चली आई. प्राण जाई पर वचन न जाई, प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुल रीती सदा चली आई, रघुकुल रीती, रघुकुल रीती, रघुकुल रीती सदा चली आई. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. याच रघुवंशामध्ये पुढे भगवान श्री प्रभू रामचंद्रजीचा अवतार झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.